नमस्कार मित्रांनो, मी अमोल. मित्रांनो, आज आपण सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आलोय. तर माझ्या पाठीमाग तब्बल 6 किलो वजनाचा हा राजा नावाचा कोंबडा आहे. ह्या कोंबड्याचं काय वैशिष्ट्य आहे व याचे पालन कशा प्रकारे केलं हे सर्व आपण जाणून घेऊया. प्रथमतः तुमचं नाव सांगाल काय? नमस्कार, माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे. मी राहणार चोपडच, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आम्ही इथं सिद्धेश्वर कृषी 2024 इथे आम्हाला निमंत्रित केलं गेलं, कारण आपल्याकडे आपल्या फार्मवरचा राजा नावाचा कोंबडा जो आहे तो एका वर्षात 6 किलो वजन त्याचं झालेलं आहे. म्हणून एक आकर्षण म्हणून आपल्याला त्याचं निमंत्रित केलं गेलं. ह्याचं आपण खाद्य कशा प्रकारे असतं? खाद्य सर याचं तीन टाइम असतं. जसं सकाळचं त्याला गहू असतो, ज्वारी असतं, कोंबडी खाद्य असतं. दुपारी त्याला बाजरी, तांदूळ, मका भरडा आणि संध्याकाळी त्याला कोंबडी खाद्य, भुसा, दूध हे त्याचं खाद्य असतं. दूध म्हणजे त्याला एक सेपरेट वाटीत ठेवलं की तरी चालतं, ते दूध पितं. ह्याची काय मागणी वगैरे काय झाली? मागणी याला 50,000पर्यंत मागणी आलेली, पण आपल्याला तो म्हणजे विकायची काही इच्छा नाही त्याची, नाही देणार आपण. म्हणजे किती मागणी झाली तरी त्याला विकायचं नाही आपल्याला. खास प्रदर्शनासाठी आज आणले, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे? लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की आम्ही कसं करू शकतो किंवा आम्हाला असं बनवायचं तर आम्हाला तुम्ही ब्रीड सप्लाय करा. व हे म्हणजे असं लोकांनी बघितलं तरी त्यांना असं वेगळं वाटतं, त्यामुळे भरपूर गर्दी होते व भरपूर प्रतिसाद आहे लोकांचा. लहान पिल्लं सुद्धा आपल्यापाशी भेटत असतात. ह्याचा दर कसा ठरला जातो आणि त्याची कशी मर्यादा असते पिल्लांची? पिल्लांचा दराचा असा विषय, कारण ह्याचं ब्रीडिंगसाठी आपण आधी जे काय बुकिंग असेल ते बुकिंग घेतो आपण व नंतर आपण त्यांना डिलिव्हरी करून देतो. व दर त्याचा 600-650 रुपये एका पिल्लाचा असतो, कारण त्याच्यात आपल्याला 1 महिना ते सांभाळायचंय व जास्त करून पिल्लांची मर 1 महिन्यातच होती, त्यामुळं आपल्याला 1 महिना ते सांभाळायचंय, त्याचा आपल्याला लॉस असतो. परत वॅक्सिनेशन असेल त्याचा खर्च आहे किंवा 1 महिने सांभाळायचा जो काय खर्च आहे असं मिळून त्याचं रेट ठरतो. त्या पिल्लाचं वजन काय असू शकतं? पिल्लाचं वजन अर्धा पाऊण किलोच्या आसपास वजन राहतं. त्याचं खरं वजन 2 महिन्याच्या पुढे त्याला वाढ होते, कारण त्याचं खाद्य जे असेल, स्टार्टर असेल, ग्रोवर असेल किंवा फिनिशर असेल, जे पूर्ण त्याला भेटत गेलं त्याच्या शरीराला, वॅक्सिनेशन प्रॉपर झालं की ते वाढून जातं, काय प्रॉब्लेम नाही. असं वेगळं असं आपण त्याला काही केलेलं नाही, पूर्ण असा नॅचरली येतो. त्याला स्टेरॉइड हे असं काय दिलेलं नाही. एकंदरीतच हे आपला राजा नावाचा कोंबडा आहे, त्याचा रोजचा दिनक्रम कसा असतोय? दिनक्रम काय नाही, त्याला सकाळी आपल्या पोल्ट्रीमधून त्याला मुक्त गोट्यात सोडला जातो सकाळचा 2 तास. परत दुसऱ्या कोंबड्यांसोबत तो परत पोल्ट्रीमध्ये जातो 2 तासानंतर पूर्ण फ्रेश होऊन, आणि मग नंतर त्याचं जे काय असेल ते खाद्य दिलं जातं. पाणी त्याचं बदलून, भांडी धुवून पूर्ण व्यवस्थित केले जातात. व दुपारी एकट्यासाठी त्याच्यासाठी फक्त दुपारी एकदा खाद्य टाकावं लागतं व परत 5 वाजता परत मुक्त गोट्यात तो 2 तास फिरायसाठी असतो. असा दिनक्रम आहे त्याचा. आपला पत्ता काय? आपला पत्ता असा चोपडच, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर मित्रांनो, आपण पाहिलंय की राजा नावाचा हा कोंबडा खास करून या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आज एक चर्चेचा विषय व आकर्षणाचा विषय ठरत आहे. लोकांच्या सुद्धा या कोंबड्याला पाहून बोलक्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचप्रमाणे हा कोंबडा पाहता क्षणी नजरेत भरतोय आणि खास करून आकर्षण सुद्धा या कोंबड्याचं होतंय. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.